आपले अस्सल मराठमोळे पारंपरिक नाश्त्याचे पदार्थ जरी म्हणलं ना, शेकडो हजारो सोडा हे लाखामध्ये याची संख्या नक्की जाईल याची खात्री मी तुम्हाला देते. आणि इकडचे तिकडचे नाही, फक्त म्हणजे लहान भुकेचे नाही, स्नॅक्सचे नाही, फक्त न्याहारीचे पदार्थ. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नाश्त्याचे प्रकार म्हणजे फक्त पोहे उपमा असं अजिबात नाही, तर आज असाच अस्सल पारंपरिक न्याहारीचा पदार्थ करतोय. 365 दिवस 365 विविध नाश्त्याचे प्रकार. तर चॅनल पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग आता रेसिपी सुरू करूया. चमचाभर लाल तिखट, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर हे असं घ्यायचं आणि हे मिसळून घ्यायचं. आता यामध्ये पाव कप बारीक चिरलेला कांदा, पाव कप कोथिंबीर, चमचाभर लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घातलं. 1 कप तांदळाचं पीठ घेऊयात आणि 1 कप तांदळाचं पीठ आहे तर बरोबर 2 कप आपण इथे पाण्याचा वापर करूया. चांगलं मिसळून घेऊयात, गुठळ्या नाही राहिला पाहिजे. वाह, आपण तांदूळाच्या पिठाची घावणं कशी करतो असं हे सरसरीत पीठ तयार झालं पाहिजे. हे बघा हे असं सरसरीत झालं पाहिजे पीठ. घट्ट अजिबात नको, पातळ केलं पाहिजे. हे पीठ मुरण्याकरता ठेवूयात आणि तोवर आपण चटणी करूयात. चटपटीत अशी आमसुलाची चटणी करूयात. पित्त होत असेल, चिंच खात नसाल तर ही चटणी कमाल लागते आणि महिनाभर फ्रीजमध्ये करून ठेवली तरी छान टिकते. आता इथे पाव कप आमसुलं छान अशी भिजत घातली होती, ती भिजवून घेतली. तासभर भिजवली तरी पुरेशी आहे. यातल्या पाण्यासकटच हे मिक्सरमध्ये घालायचं, तितकं पाणी लागतं याला. गूळ, काळं मीठ, लाल तिखट, जिरं पूड, भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि चाट मसाला. झाकण लावूयात, बारीक वाटून घेऊया. चला आता हे वाह, टेक्स्चर बघा काय सुरेख आलं आणि परफेक्ट चटणी तयार झाली. वा वा वा, क्या बात आहे. रंग पण काय सुरेख आलाय. मला ना ही चटणी प्रचंड आवडते, म्हणजे माझ्याकडे असतेच ही. बहारदार, इतकी चटकदार होतं तुम्हाला सांगते. वा वा वा, क्या बात आहे. पीठ, चटणी तयार आहे. पीठही कमाला मुरलेलं आहे. आता जवळपास 10 मिनिटं पीठ मुरलंय चटणी होईपर्यंत. तवा तापवलाय. आता घावणं घालूयात किंवा कायरोळी करूयात. तर आपलीच आहे फुसफुस बाटली, madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. याच्यामुळे तेल बघा छान असं एकसारखं पसरलं जातं आणि जास्त तेल वापरलं नाही जात. बघा आहे की नाही सोपं. आता तवा व्यवस्थित गरम झाला पाहिजे, मंद आचेवर हे करायचं नाही आहे. तव्यामध्ये पीठ घालण्यापूर्वी प्रत्येक वेळेस हे असं ढवळणं गरजेचं आहे. ढवळल्याशिवाय पीठ घालायचं नाही. तवा पण बघा छान गरम झालाय. आता यावर हे पीठ सोडूयात आणि तव्याच्या बाजूने सोडायचं आणि मग मध्यभागी. परफेक्ट. आणि कड चांगली पचवून घ्यायची, मगच उलटवायचं आहे. घावन चिकटून नाही बसणार, तुटणारही नाही. कडा आपल्याला आधी शेकून घ्यायच्या आणि मगच उलटवायचे. जेव्हा असं वाटेल की कड पूर्ण सुटली तेव्हाच आपण ते उलटवूया. तर जेव्हा आपण घावन करतो ना तेव्हा ते मऊसूत करतो, पण कायरोळी हलकीशी अशी खुसखुशीत चुरचुरीत झाली पाहिजे. त्यामुळे खालची बाजू छान अशी कुरकुरीत झाली की मगच हे उचलायचं आणि वा, आहा आहा, क्या बात आहे. या बाबतीत दुसरी बाजू ही आपल्याला छान भाजून घ्यायची.
दोनही बाजूने खमंग अशी भाजून झाली. इतकी कमाला लागते ही कायरोळी, तुम्हाला सांगते. बरं, यावरून आहे ना एक छान वाक्यप्रचार देखील आहे. ते शब्द तुम्ही भरा, कारण शब्द काही छान नाही आहेत. डॅश डॅश न फळी डॅश मारता डॅश मागता कायरोळी. म्हणजे बसायला तुम्हाला फळी देखील नाही, पण तुमचे चोचले म्हणजे तुम्हाला कायरोळी खायची, तीही नाश्त्याला. असा त्याचा मतितार्थ आहे त्या वाक्यप्रचाराचा. 365 दिवस 365 नाश्त्याचे पदार्थ प्रकार पुस्तक मी प्रकाशित केलं होतं, तेव्हा हा पदार्थ देखील त्यामध्ये आहे आणि ही म्हण देखील त्यामध्ये आणि हा वाक्यप्रचार देखील त्या पुस्तकामध्ये नमूद केलेला आहे. चला आता हे काढूयात. वा 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 वा, मस्त आहे की नाही. अगदी झटकीपट होणारा पदार्थ, तोही नाश्त्याचा. चटपटीत आमसुलाची चटणी जी महिनाभर टिकते, खुसखुशीत अशी कायरोळी. काय बोलू आता. करा आणि करून नक्की खा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.